मंडळी, हे आहे दगडाला देवपण देणारं गाव भानस हिवरे. नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या या गावात मागील जवळपास 5 पिढ्यांपासून दगडांच्या मूर्ती बनवण्याचं काम सुरू आहे. इथला दगड दूर दूरपर्यंत गेला, अगदी दिल्लीपर्यंत सुद्धा. शिवाय महाराष्ट्रातील कित्येक धार्मिक स्थळं असतील, मंदिरं असतील, एवढंच नाही तर अगदी आळंदीपर्यंत इथला दगड गेला. ज्ञानेश्वरांचं आळंदी येथील मंदिर असेल किंवा जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली ते नेवाशाचं पैसखांब मंदिर असेल, एवढंच नाही तर देवगड असेल, अशा अनेक मंदिराच्या उभारणीचा साक्षीदार असलेला इथला दगड आहे. इथे दगडांच्या मूर्ती बनवल्या जातात, ज्या महाराष्ट्रभर जातात. जो दगड आहे तोही याच गावात मिळतो. खरं तर या गावाला हा दगड म्हणजे एक मिळालेलं अद्भुत असं वरदानच म्हणावं लागेल. मूर्त्यांबरोबरच शंकर महादेवांची पिंड, तुळशी वृंदावन, याशिवाय काही घरगुती वस्तू जसं की पाटावरवंट, उखळी, खलबत्तं, जातं, अशा अनेक घरोपयोगी वस्तू देखील इथे बनवल्या जातात. जेव्हा आम्ही या गावात पोहोचलो आणि स्थानिकांशी याविषयी चर्चा केली तेव्हा समजलं की जवळपास 50% गाव याच व्यवसायात गुंतलेलं आहे. आपल्यासाठी एक थोडासा वेगळा विषय घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये आहे. आज मी आहे भानस हिवरे, तालुका नेवासा, जिल्हा पूर्वीचा अहमदनगर आणि आत्ता ज्याला अहिल्यानगर म्हटलं जातं, या जिल्ह्यातील भानस हिवरे ह्या गावामध्ये. आणि मी जिथं आता उभं आहे, तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, इथं दगडावरती काही कोरीव काम, हे फार ऐतिहासिक आणि प्राचीन काम आहे. मंडळी, महाराष्ट्रातल्या विविध मंदिराला या गावचा जो दगड आहे तो साक्षीदार आहे. या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईनं चर्चा करण्यासाठी जीवनराव वंजारे बाबा आपल्या सोबत आहेत. आपण सगळं काही त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. कधीपासून असतं हे? आमचा पिढ्यांच्या जखमी आहे. बरं. आजोबांनी केला, वडिलांनी केला आणि माझी तिसरी पिढी, आणि नंतर आता मुलाची परत नातूची पिढी चालली. बरं. हां, तर आमचे हे प्राचीन काळ म्हणजे ज्ञानेश्वर मंदिर हे संपूर्ण आमच्याच आहे. आपलं म्हणजे आमच्या आपलं पैसखांबाचं पैसखांब ते आपल्या आता आमच्या वडिलांचे आणि आमच्या चुलत्याचे तिथं म्हणजे नाव आहे कुशल कारगिरी म्हणून. ओके. हां, मशीन आहे मोठं, त्या मशीनमध्ये दगड रिपेअरिंग होतं, असे खालबते तयार होतं. बरोबर. दगड तुमच्या गावात तयार नाही का होता असं दगड? नाही, मशीन आहे ना मोठं, पण मग आम्ही राहणार वापरतो. बरं. गावात म्हणल्यावर धोकेदायक आहेत ना, मग राहणार. आणि मग घरचे व्यवसाय तर घरचेच मशीनवर असं पाटे जाते. हे फेमस आहे सगळीकडं, महाराष्ट्रात जातात सगळीकडे, सगळ्याकडे लांब लांब गावी जातात. हे सगळं हाताने बनवलेलं काम आहे सगळं. हे सगळं हातानेच बनवत होतं, पण आता सगळं मशीनवरच करतो आम्ही, स्वतः मशीन चालवतो. बरं. हे पिंड वगैरे हे सगळं मशीन. असे म्हणतात की टाक्याचे घाव सहन केल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही. या गावात दगडावर घाव घालणारे अनेक देवमाणसं आम्ही पाहिले. दगडावर छन्नी आणि हातोड्याचे वार करून दगडाला देवपण प्राप्त करून देणं म्हणजे दगडाला पाझर फोडण्यापेक्षा कमी नाहीये. शिवलिंग, विविध देवदेवतांच्या मूर्त्या, तुळशी वृंदावन आणि घरगुती वस्तू दगडांपासून बनवून इथले अनेक कुटुंब आपला उदरनिर्वाह चालवतात. आणि मी ते निमकाम
चाललं तेव्हापासून वरच्या मजल्यापासून मी तिथं काम होतो. तर मग सगळं माझ्या हा कधीची घटना आहे साधारण? ही जवळजवळ ते काम 52 सालात सुरू झालं. बरं. 52 सालात तर 57 सालात मी तिथं कामाला लागलो. मी 52 सालात मी 10-15 वर्षाचा असतो. 57 सालात मी 15 वर्षाचा असताना तिथं कामाला लागलो. आणि बनशी महाराज होते माझ्यावर फार त्यांच्यासमोर जीव. तर ते काम झाल्यानंतर मग देवगडचं काम दत्त मंदिराचं बरं. ते सगळं माझ्या अंडर झालं. शिखर बिखर सगळं. आणि घाट सुद्धा नदीतला प्रवरीतला घाट आहे का तो सुद्धा माझ्या हातचा आहे. बरं. आणि मग असे मंदिरं किती काय मग आळंदीला मी घाटाचं काम मी केलंय. बरं. ते कराड साहेबाच्या टायमाला सुरुवात मी केली. हां हां. आणि असे मंदिरं बरेच झाले. ज्ञानेश्वर मंदिर झालं. परत दौंड तालुक्यातही 2 मंदिरं झाली. आणि नगरचं जैन मंदिराला बी आपलं जैन मंदिरं जी पाठीमागची बाजू आहे का ती सगळी माझ्या हाती झाली जैन मंदिराची. आणि ते म्हणजे फार कुशलीचं काम होतं ते. तर ते लोक म्हणजे तिथं महाराष्ट्रात कोणीच नाही कारण ते जमणार नाही. तर म्हणलं मी करतो. आमचे एक धनुष्यट म्हणून होते नेवाशाची. तर त्यांनी सांगितलं आमचे ज्ञानेश्वर मंदिराचे काम करणारे म्हणजे ते काम करतील म्हणजे मला बोलून घेतलं. त्यांना कशापेक्षा दाखवला. मग त्यांना कशाप्रमाणे काम ओके केलं मी. ते फार खुश झाले मग. हां. तर असे मंदिरं कितीतरी झाले माझ्या सांगता यायचे नाही. इगतपुरी नाशिक त्या भागातही केलं. परत इकडं औरंगाबाद आणि बऱ्याच ठिकाणी कामं झाली. परत निफाड नाशिक जिल्ह्यात नाशिक मंदिराचे कामं मंदिराचे दीपमाळी असे हे सारे कामं माझ्याच झाले. आता मला एक विचारायचं होतं. हा जो दगड आहे म्हणजे आपण जो पाहत होतो दगड आणि हा दगड याच्यात काही फरक असतो नाही काय? याचा काही वेगळा विशिष्ट असा प्रकार आहे ना? वेगळा वेगळा आहे ना. कारण हा दगड एक कोदवा आहे. याच्यात सगळं कोरीव काम करता येतं. आणि जो काही कार म्हणून दगड असतो का कडक त्यात कोरीव काम करता येत नाही. ते रफ कामाला चालतो. चोरी येते असं. आणखी मग हा दगड तुमच्याच गावात? आमच्या गावात आमच्या गावात आहे. तर मग बाकी दगड आहे का काही भागात तिकडे बारामतीकडे आहे काही अशा तर मोठ्या ठिकाणी असतो दगड हा. पण हा दगड म्हणजे फार दिल्लीपर्यंत गेलेला आहे. आणि कोदवा दगड याला म्हणजे सगळं कोरीव काम करता येते. बाकी इतर दगडे त्याला कोरीव काम करता येत नाही. बरं. असं खरंच आहे. हे फार वैशिष्ट्य आहे की तुमचा दगड फार दिल्लीपर्यंत गेला. गेलेला आहे. मंडळी आज आपण अशा पद्धतीने पाहिलं की हा दगड जवळपास आळंदीचं मंदिर असेल किंवा आळंदीच्या घाटाचं काम असेल, आपल्या जवळचं देवगड असेल किंवा नगरमधील जैन मंदिर असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगाला ज्ञान देणारी ज्ञानेश्वरी ज्या भूमीत जन्माला आली तो ते पैसखांब ज्ञानेश्वर माऊलींचं जे पैसखांबांचं जे मंदिर आहे नेवासावरती, त्या मंदिराच्या कामाला देखील हा दगड वापरला गेला.